नमस्कार. गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या भागात मी तुम्हाला टेबल मॅट रांगोळी कशी करायची हे शिकवणार आहे. ही रांगोळी तुम्ही दिवाळीतही वापरू शकता. तर त्यासाठी इथे मी हे गुलाबी रंगाचे, मोती रंगाचे आणि पोपटी रंगाचे मणी घेतलेले आहेत 6 नंबरचे. 6 नंबरच्या मण्यांसाठी 50 नंबरचा तंबूस धागा घेतला आहे. धाग्याच्या शेवटी गाठ मारायची आहे. 7 नंबरची सुई, धागा कट करण्यासाठी कैची. तर ही फुलांची रांगोळी कशी करायची हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर अर्थातच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण बघूया की मोत्याची रांगोळी कशी करायची ते. तर आजच्या भागात मी तुम्हाला ही टेबल मॅट रांगोळी कशी करायची हे शिकवणार आहे. तर सुरुवातीला धाग्यामध्ये 6 गुलाबी रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि या 6ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. म्हणजे इथे 6 मण्यांचे सर्कल होईल. 6 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. 6 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर परत धाग्यामध्ये 5 गुलाबी रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच जिथून धागा निघालेला आहे त्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. म्हणजे इथे दुसरं 6 मण्यांचं सर्कल होईल. त्यानंतर परत पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आता हे 1 आणि 2 हे 2 मणी आहेत. मग इथे 6चं सर्कल आपल्याला हवं आहे. तर आता इथे 4 गुलाबी रंगाचे मणी ओवून घ्यायचे. 4 गुलाबी रंगाचे मणी ओवून घ्यायचे. 4 गुलाबी रंगाचे मणी ओवून घेतल्यानंतर हे जिथून धागा निघालेला आहे तो मणी आणि हा त्याच्यावरचा मणी अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. इथे दुसरं सर्कल तयार होईल. परत पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि परत इथे 4 गुलाबी रंगाचे मणी ओवून घ्यायचे. म्हणजे इकडचं 6 मण्यांचं सर्कल होईल. तर अशाच प्रकारे हे 6 मण्यांचं सर्कल आपण करून घेऊया. इथे 4 मणी ओवून ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचे आणि असं सर्कल करायचे. तर 1 2 3 सर्कल करून घेऊया 4 मणी घालून आणि पुढे काय करायचं ते बघूया. हे 6 मण्यांचं सर्कल झाल्यानंतर पुढच्या 1 आणि 2 मण्यांमधून धागा बाहेर काढला. इथे आता 1 2 3 मणी आहेत. तर आता धाग्यामध्ये 3 गुलाबी रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. म्हणजे इथे हे 6 मण्यांचं सर्कल झालं. ओके. अशा प्रकारे हा आपला एक षटकोन तयार झालेला आहे. हा असा षटकोन झाल्यानंतर हा जो कोपऱ्यातला मणी आहे हे बघा, हे सर्कल जे आहे हे 2 मणी हे 2 मणी यातला जो हा मधला मणी आहे इथपर्यंत धागा घेऊन यायचा आहे आणि धाग्यामध्ये 2 मोती कलरचे मणी, 1 पोपटी मणी आणि 2 मोती मणी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे परत पुढच्या 2 गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 3 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे. 3 मोती रंगाचे मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 3 एक मोती रंगाचा मणी आणि 2 गुलाबी मणी अशा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत धागा हा पुढच्या एका मोती रंगाच्या मणीमध्ये घेऊन यायचा आहे आणि इथे हे 1 गुलाबी आणि 1 मोती रंगाचा मणी आहे. 2 मणी असल्यामुळे आता धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मणी, 1 पोपटी मणी आणि 1 मोती रंगाचा मणी असे एकूण 4 मणी ओवून घेतलेत. आता हा मोती रंगाचा मणी आणि गुलाबी मणी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. म्हणजे इथे हे 6 मण्यांचं सर्कल होईल. बरोबर. परत पुढच्या 2 गुलाबी रंगातून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 3 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे. 3 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि हा मोती रंगाचा मणी आणि पुढचे 2 गुलाबी मणी अशा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत पुढच्या एका मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढून इथे आता 2 मोती रंगाचे मणी, 1 पोपटी मणी
आणि एक मोतीमणी असे एकूण 4 मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा मोती रंगाचा मणी आणि हा गुलाबी मणी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. तर अशाच पद्धतीने संपूर्ण राऊंड करून घेऊया. शेवटच्या राऊंडला काय करायचं ते बघूया. हे जसं केलेलं आहे त्याचप्रमाणे हे पूर्ण राऊंड करून घेऊया. आता इथपर्यंत हे मी राऊंड करून घेतलेले आहेत सगळे. ओके, आता हा शेवटच्या राऊंडला काय करायचं तर हे 6 मण्यांचं सर्कल झाल्यानंतर ह्या मधल्या 2 गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि ह्या एका मोती रंगाच्या मणीमधून. हे सगळीकडे आपण जे करून घेतलेले आहेत ते 6-6चे सर्कल केलेले आहेत. सुरुवातीला म्हणजे एका मणीतून काढला आणि नंतर 2 मणीतून धागा बाहेर काढलेला आहे. अशाच प्रकारे हा राऊंड आपण करून घेतलेला आहे. ओके, आता ह्या 2 गुलाबी आणि एक मोती रंगाचा मणी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढला. इथे आता इकडचा एक मणी हा 1 2 3 4 मणी आहेत. मग इथे आता 6चं वर्तुळ होण्यासाठी सर्कल होण्यासाठी फक्त 2च मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 आणि 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. हे 6 मण्यांचं सर्कल झालेलं आहे. आता धागा हा वरच्या साईडने घेऊन यायचा आणि हा जो मणी आहे पोपटीच्या अलीकडचा त्यातून धागा बाहेर काढायचा आहे. इथे आता 4 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आहेत. चार मोती रंगाचे मणी ओवून घेतल्यानंतर हा जो धागा निघालेला मणी आहे तो आणि त्याच्या मागचा मणी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. आता 1 2 3 4 ह्या 4 मण्यांमधून धागा बाहेर काढून पुढच्या 2 मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि तिकडे 6 मण्यांचं सर्कल करायचं आहे. ह्या मण्यांमधून धागा बाहेर काढून 1 2 3 4 मण्यांमधून धागा बाहेर काढून पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढलेला आहे आणि आता धाग्यामध्ये 3 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 3ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. हे वरचे 2 6 सर्कल झाल्यानंतर धागा ह्या मोती रंगाच्या मणीमधून बाहेर काढायचा आहे. म्हणजे हा सर्कल झाल्यानंतर ह्या पोपटी मणीतून धागा बाहेर काढून ह्या आणि ह्या 2 म्हणजे ह्या 2 मोती रंगामधून धागा बाहेर काढायचा आहे. पोपटी रंग झाल्यानंतर पुढच्या 2 मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 4 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे. 4 मोती रंगाचे मणी ओवून घेतल्यानंतर हा मोती रंगाचा मणी आणि हा जिथून धागा निघाला आहे तो मणी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. 6 मण्यांचं सर्कल. ओके, परत पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत आता 3 मणी ओवून घ्यायचे. इकडे 1 2 3 आहेत तर आता 3 मणी ओवून घ्यायचे. 3 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि या 3ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत पुढच्या एका पोपटी मणीतून धागा बाहेर काढायचा मोती रंगातून आणि पुढच्या मोती रंगाच्या मणीतून म्हणजे 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. तर अशाच पद्धतीने हा पूर्ण राऊंड करून घेऊया. 1 2 3 4 हे 4 राऊंड करून घेऊया. हे जसे 2 दाखवलेत तसेच आता इथे हे 2 मणी आहेत तर 4 मणी ओवून घेऊन इकडचा सर्कल आणि इकडचा सर्कल असे पूर्ण करत जायचं जसे हे 2 दाखवलेत तसेच. तर हे आपण पूर्ण करून घेऊया. तर हे अशा प्रकारे हे फूल तयार झालेलं आहे. हे फूल तुम्ही देवापुढील रांगोळी म्हणूनही वापरू शकता. इतकं हे खूप सुंदर दिसतं फूल. तर ही फुलं अशी आपण 7 फुलं करून घेणार आहोत. 7 फुलं करून झाल्यानंतर ती जोडायची कशी ते बघायचं आहे. हे एक फूल झालं आहे, अजून 6 राहिलेली फुलं करून घेऊया.
तर ही एकूण मी 7 फुलं करून घेतलेली आहेत. आता ही फुलं जॉईन कशी करायची हे आपण बघूया. आता ही जी 2 फुलं आहेत ती अशा प्रकारे, हे बघा, हे 2 सर्कल, हे 2 सर्कल अशा प्रकारे इथे अशी ठेवायची आहेत. आणि हा जो हिरवा मणी आहे त्याचा जो बाजूचा मोती मणी आहे त्यातून धागा बाहेर काढलेला आहे. इथे आता 3 हिरव्या रंगाचे म्हणजेच पोपटी रंगाचे मणी ओवून घ्यायचे. 3 पोपटी रंगाचे मणी ओवून घ्यायचे. आणि हा जो मोती कलरचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा. परत हा जो पोपटी मणी आहे तिथपर्यंत धागा घेऊन यायचा आहे. या पोपटी मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर परत धाग्यामध्ये एक पोपटी मणी ओवून घ्यायचा आहे. आणि इकडचा जो हा मोती कलरचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे. या फुलाचा हा जो मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि पोपटी मणीतूनही सुई धागा बाहेर काढायचा आहे. ओके, पोपटी मणीतून सुई धागा बाहेर काढला. परत हा जो खालचा एक मोती मणी आहे ह्यातून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आणि इथे परत एक पोपटी मणी ओवून घ्यायचा आहे. आणि हा जो मधला पोपटी मणी आहे जॉईंट केलेला त्या एका मणीतून धागा खालच्या दिशेने किंवा मधल्या दिशेने बाहेर काढायचं आहे. म्हणजे हे दोन्ही फुलंही इथे जॉईंट झाली. ओके, आता हा जो इकडचा जो मोती मणी आहे तिथपर्यंत सुई धागा घेऊन यायचा आहे. या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये परत 2 पोपटी मणी ओवून घ्यायचे. आणि हा जो इकडचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे. अशा पद्धतीने आता ह्या 2 पोपटी मणीतून आणि पुढच्या एका मोती मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे आता परत पुढच्या 2 मोती मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. दोन मोती मणीमधून धागा बाहेर काढलेला आहे. आता इथे 1 2 3 मणी आहेत. तर आता धाग्यामध्ये 3 मणी ओवून घेऊया. म्हणजेच 3 पोपटी मणी ओवून घ्यायचे. 3 पोपटी मणी ओवून घेतल्यानंतर हा जो एक पोपटी मणी आहे तो आणि हे 2 मोती मणी अशा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. इथे हे 6 मण्यांचं सर्कल झालं. हे 6 मण्यांचं सर्कल झाल्यानंतर या एका पोपटी मणीमधून आणि हे जे 2 मोती मणी आहेत तिथपर्यंत सुई धागा घेऊन यायचा आहे. इकडचे 6 मण्यांचं सर्कल झाल्यानंतर या मधल्या पोपटी मणीतून आणि खालच्या 2 मोती मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. आता इथे बघा 1 2 3 4 मणी आहेत. मग इथे 6चं सर्कल होण्यासाठी 2 पोपटी मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 1 2 3 4 चारही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. चार मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर हा जो खालचा एक मोती मणी आहे इथून धागा बाहेर काढूया. आणि इथे आता 1 2 3 मणी आहेत. तर धाग्यामध्ये 3 मोती मणी पोपटी मणी ओवून घेऊया.
आता धाग्यामध्ये मी 4 पोपटी मणी ओवून घेतलेले आहेत. तर हा पोपटी मणी आणि हा मोती मणी ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचे. 3 मण्यांमधून काढायचा नाही आहे. तर हा पोपटी मणी आणि हा मोती मणी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे, म्हणजे इथे हे 6चं सर्कल तयार होईल. आता ह्या 1 2 3 4 5 आणि 6 1 2 3 4 5 6 6ही मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेऊया. 6 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेतल्यानंतर परत पुढच्या 2 पोपटी मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इकडे 6 मण्यांचं सर्कल करायचं आहे. या मधल्या 2 पोपटी मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इकडे आता 3 पोपटी मणी ओवून घ्यायचे. 3 पोपटी मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. त्यानंतर परत धाग्यामध्ये 3 पोपटी मणी ओवून घ्यायचे आणि हे 2 पोपटी मणी आणि हा मोती कलरचा मणी अशा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे, म्हणजे इथे हे 6 मण्यांचं सर्कल होईल. ओके. आता या 6ही मण्यांमधून धागा एकदा फिरवून घेऊया. हे 6 मण्यांचं सर्कल झालं. आता सुई धागा या पोपटी मणीतून निघालेला आहे. आता 1 2 3 4 मण्यांमधून हा सुई धागा पुढे सरकवायचा आहे आणि इथे आता आपल्याला 4 मण्यांमधून एक इथे होता सुई धागा, तर 1 2 3 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे. इथे आता पोपटी रंगाचे 4 मणी ओवून घ्यायचे. पोपटी रंगाचे 4 मणी ओवून घ्यायचे. 4 पोपटी मणी ओवून घेतल्यानंतर हे जे 2 मणी आहेत, हा धागा निघालेला आणि हा जो मणी आहे त्याच्या मागचा अशा 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. इथे 6 मण्यांचं हे सर्कल झालं. ओके. आता परत पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे आता 3 पोपटी मणी ओवून घ्यायचे. 3 पोपटी मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे, म्हणजे इथे दुसरं 6 मण्यांचं सर्कल झालं. ओके. आता ह्या 6ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया, बाहेर काढून घेऊया. हे 6 मण्यांचं सर्कल झाल्यानंतर धागा ह्या मणीतून काढून घेतलेला आहे. या 2 सर्कलमधले हे जे मधले 2 मणी आहेत, इथे 6 मण्यांचं सर्कल करायचं आहे. 4 मणी ओवून घ्यायचे आणि हा जो मणी आहे हा आणि ह्यातून सुई धागा बाहेर काढायचा आहे. जो धागा निघालेला मणी आहे तो आणि त्याच्या मागचा 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेऊया. अशा प्रकारे इथे आता हे सर्कल झालं. आता ह्या सर्कलमधून या 6 मण्यांमधून सुई धागा एकदा फिरवून घेऊया. 6 मण्यांमधून सुई धागा फिरवून घेतल्यानंतर एक पोपटी मणी ओवून घ्यायचा आहे. हे बघा, ह्या मणीतून सुई धागा बाहेर काढलेला आहे आणि एक पोपटी मणी ओवून घ्यायचा आहे. पोपटी मणी ओवून घेतल्यानंतर सुई धागा हा ह्या मणीतून निघालेला होता, आता ह्या मणीतून तो बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे. ओके. आता ह्या 2-3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेऊया आणि तुमचा धागा जर अपुरा असेल तर इथेच तो गाठ मारून परत 2 मण्यांमधून काढून कट करून घ्या आणि मग पुढचं फूल जॉईन करूया. तर ह्या रांगोळीच्या सगळ्या बाजू मी करून घेतलेल्या आहेत. हे जसं शिकवलं होतं तुम्हाला तशीच मी सगळी फुलं जॉईंट केलेली आहेत. हे फूल जॉईन केल्यानंतर बरोबर राऊंडमध्येच बाकीची फुलं जॉईन केली गेली पाहिजेत. हा जो हे जे 2 बघायचे आपण जोडताना ह्या 2 बाजू बघायच्या, त्याचप्रमाणे ह्या 2 फुलांच्या बाजू बघत जायचे आणि त्याचप्रमाणे जसं राऊंड येईल त्याप्रमाणे फुलं आपल्याला ॲडजस्ट करायची, लावून घ्यायची. सरळ लावायची नाही आहेत, गोलाकार अशी जॉईन करून घ्यायची आहेत. ही मी लावली आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही करून घ्यायचं आहे. आता हे मधलं फूल कसं जॉईन करायचं हे आता मी तुम्हाला शिकवते. त्यातला हा मी वरचा भाग केलेला आहे. तर आता मी तुम्हाला सुरुवातीपासून दाखवते कसं करायचं मधलं फूल जॉईन. तर आता आपण बघूया.
तर आता आपण मधल्या फुलाचा भाग जॉईन करणार आहोत. हे जे मी वरचा भाग अर्धा जॉईन करून घेतलेला आहे. आता खालचा भाग कसा जॉईन करायचा ते मी तुम्हाला दाखवते. हे फूल मध्ये ठेवल्यानंतर हे फूल असे मध्ये ठेवायचे आहे बरोबर. आणि ह्या एका मोती कलरचं आपण इथून खालून हे जे पान झालेलं आहे त्याचा हे जो खालचा भाग आहे इथून धागा मी बाहेर काढलेला आहे यामधल्या मोतीमणीमधून. इथून धागा बाहेर काढल्यानंतर इथे 1 2 3 आणि 4 हे 4 मणी आहेत. तर आता आपण धाग्यामध्ये फक्त 2 पोपटी मणी ओवून घ्यायचे आहेत. पोपटी मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 3 आणि 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे म्हणजे इथे हे 6 मण्यांचं सर्कल होईल. ओके. आता पुढच्या 2 मोती कलरच्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. या 2 मोती मण्यांमधून धागा बाहेर काढलेला आहे. इथे आता 1 2 3 मणी आहेत म्हणून धाग्यामध्ये आता आपण 3 मणी ओवून घ्यायचे आहेत पोपटी रंगाचे 3 मणी ओवून घ्यायचे. आता 1 2 3 या 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. 1 पोपटी मणी 2 मोती मणी 6 मण्यांचं सर्कल झालं. ओके. आता या 6 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेऊन हा जो मोती कलरचा मणी आहे इथपर्यंत धागा घेऊन यायचा आहे. आता ह्या मोती मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर इथे 2 पोपटी मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 4 हे बघा हा पोपटी मणी, हे 2 पोपटी मणी आणि हे 2 मोती कलरचे मणी ह्यामधून धागा बाहेर काढायचा आहे म्हणजे इथे 6 मण्यांचं सर्कल तयार झालं. ओके. आता ह्या 6 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. सहाही मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतला. त्यानंतर हे जे 2 पुढचे पोपटी मणी आहेत इथूनही धागा बाहेर काढून घेऊया. पुढच्या 2 मोती मण्यांमधून मी धागा बाहेर काढून घेतलेला आहे. परत पुढच्या एका पोपटी मणीमधूनही धागा बाहेर काढून घेऊया. आणि ह्या एका मोती मणीमधून. ओके. हे 6 मण्यांचं सर्कल झाल्यानंतर 1 2 3 4 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतलेला आहे. आता इथे 1 मोती मणी, 1 पोपटी मणी, 1 मोती मणी 3 मणी आहेत म्हणून इथे आता आपण 3 पोपटी मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 3ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. 1 मोती मणी, 1 पोपटी आणि 1 मोती मणी अशा प्रकारे. आता या 6ही मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर मधला जो पोपटी मणी आहे तिथून धागा बाहेर काढलेला आहे आणि इथे आता 1 पोपटी मणी ओवून घ्यायचा आहे आणि ह्या फुलाची ही बाजू जी आहे, हा जो मधला पोपटी मणी आहे तो आणि हा मोती मणी, हे बघा हा मोती मणी, पोपटी मणी आणि मोती मणी. इथे आपल्याला आता 6चं सर्कल करायचं आहे. 1 पोपटी मणी ओवून घेतला. आता ह्या 3ही मण्यांमधून धागा बाहेर काढून घेऊया. 1 मोती मणीमधून पोपटी आणि परत मोती मणी हे आपल्याला जॉईन करायचं आहे. केल्यानंतर खूप सुंदर दिसतं हे टेबल मॅट किंवा ही मोत्याची रांगोळी. तुम्ही नक्की करून बघा. आता परत इथे 1
पोपटी मणी ओवून घ्यायचा आहे आणि हा जो मधला मणी येतो, इथे आपण 6चं सर्कल केलेला जो मधला मणी आहे पोपटी मणी, त्यातून परत सुई बाहेर काढायची. म्हणजे ह्या साईडचं 6चं सर्कल तयार झालं. ओके. आता आपल्याला खाली यायचं आहे, तर मी ह्या 1 2 3 4 आणि 5 हा जो खालचा मोती मणी आहे तिथपर्यंत धागा घेऊन येते. खालच्या या मोती मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये 2 पोपटी मणी ओवून घेतलेले आहेत. आता हा जो इकडचा जो मोती मणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा आहे. म्हणजे 1 2 3 4 एक मोती मणी, 2 पोपटी मणी, 1 मोती मणी, अशा 4 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. म्हणजे हे 6 मण्यांचं इथे सर्कल झालं. 6 मण्यांच्या सर्कलवरती आपली ही रांगोळी आहे. ओके. या मोती मणीपर्यंत धागा घेऊन आले. आता खालच्या 2 मोती मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत 3 मोती मणी ओवून घ्यायचे, पोपटी मणी ओवून घ्यायचे. 3 पोपटी मणी ओवून घेतल्यानंतर हे जे 2 मोती मणी आणि हा एक पोपटी मणी, या 1 2 3 किंवा 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा अशा प्रकारे. आता धागा फिरवून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 इकडचा जो मोती मणी आहे दुसरा, तिथपर्यंत धागा घेऊन यायचा आहे. हा जो दुसरा मोती मणी आहे इथपर्यंत धागा घेऊन यायचा आहे. आता ह्या मोती मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये मी 2 पोपटी मणी ओवून घेतलेले आहेत. आता 1 2 3 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. 2 पोपटी मणी आणि 2 मोती मणी, हे 6 मण्यांचं हे सर्कल झालेलं आहे. ओके. आता खालच्या मणीवर धागा घेऊन यायचा आहे. हे बघा, आपण ही रांगोळी अशी ठेवलेली होती बरोबर. त्यातला हा जो खालचा भाग आहे तो मी तुम्हाला दाखवलेला आहे. अशा प्रकारे हे 3 फुलं धरा अशी व्यवस्थित आणि मग जॉईन करायला घ्या. आता आपला धागा हा इथपर्यंत आणलेला आहे मी मोती कलरच्या मणीमधून. आता ह्या एका पोपटी मणीमधूनही धागा बाहेर काढून घेऊया. आणि इथे आता बघा, 1 पोपटी मणी आहे, मोती मणी, 2 पोपटी मणी, 1 मोती मणी आहे. ओके. म्हणजेच 1 2 3 4 5 मणी आहेत. तर आता 6चं सर्कल होण्यासाठी एकच पोपटी मणी ओवून घ्यायचं आहे आणि ह्या 6ही मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे. इथे 6 मण्यांचं सर्कल झालं. असंच करत करत ही रांगोळी पूर्ण करायची आहे. इथपर्यंत तुम्हाला जोडून दाखवलं मी. आता हे 6चं सर्कल झाल्यानंतर परत खालचे जे 2 पोपटी मणी आहेत त्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे हे बघा, हे 3 पोपटी मणी आहेत आणि हे 2 मोती मणी आहेत बरोबर. हे 3 पोपटी मणी आहेत, 2 मोती मणी आहेत, म्हणजेच 5 मणी आहेत. तर 6चं सर्कल होण्यासाठी एकच मणी ओवून घ्यायचा आणि ह्या 2 मोती आणि 3 पोपटी मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. इथे आता फक्त आपल्याला पोपटीच मणी सगळीकडे यूज करायचे आहेत फुलं झाल्यानंतर. आता असंच खाली यायचं आहे. ही साईड आपण कंप्लीट करून घेऊया आणि मग इकडचा भाग तुम्ही करायचा आहे. मग हा भाग इकडचा राहिलेला तो मी पूर्ण करून दाखवते. तसा सेम टू सेम इकडची साईज करून घ्यायची आहे. आता हे 6चं सर्कल झाल्यानंतर खालचे जे 2 मणी आहेत तिथपर्यंत धागा घेऊन यायचा आहे. हे बघा, हा जो एक पोपटी मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे बघा, एक पोपटी
एक मोतीमणी, 2 पोपटी मणी आणि 1 मोतीमणी असे 4 मणी आहेत. 1 2 3 4. मग इथे आता 2 पोपटी मणी ओवून घ्यायचे. तुम्हाला थोडं अवघड जात असेल, पण तुम्ही नीट लक्ष देऊन ही रांगोळी बघा आणि नक्की करून बघा. आता ह्या 4ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. हे 6ही मण्यांमधून धागा बाहेर काढून घेऊया. ह्या पोपटी मणी, 2 पोपटी मणी, 1 मोतीमणी, 2 पोपटी मणी आणि 1 मोतीमणी. 1 2 3 4 5 6 6 मण्यांमधून धागा बाहेर काढला. आता परत पुढच्या 1 2 3 1 मोतीमणी, 1 पोपटी मणी आणि परत 1 मोतीमणी. 3 मण्यांमधून धागा खाली घेतलेला आहे. इथे आता 1 2 3 आणि 4, 1 2 3 आणि हा मधला पोपटी 4 मणी आहेत. तर आता इथे आपण 2 पोपटी मणी ओवून घेऊया आणि ह्या 4ही मण्यांमधून धागा बाहेर काढूया. हा पोपटी, मोती, पोपटी आणि मोती 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. 6 मण्यांचं सर्कल झालं. आता परत इकडचा भाग जॉईन करायचा आहे. तर काय करायचं, आता ह्या मोतीमणीमधून आणि 1 2 3 3 पोपटी मणीमधून आणि मोतीमणी, पोपटी मणी, मोतीमणी, म्हणजे इकडचा जो हा मोतीमणी आहे इथपर्यंत धागा घेऊन यायचा आहे, या मोतीमणीपर्यंत. ह्या एका पोपटी मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये एक पोपटी मणी घालून घ्यायचा आहे, ओवून घ्यायचा आहे आणि या 4ही मण्यांमधून, या 5ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. 1 2 पोपटी मणी, 1 मोतीमणी आणि 1 पोपटी आणि 1 मोतीमणी. 5 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. 6 मण्यांचं सर्कल झालेलं आहे. ओके, अशाच प्रकारे ही रांगोळी पूर्ण करायची आहे 6-6 मण्यांचं सर्कल करून. आता हे 6 मण्यांचं हे सर्कल झाल्यानंतर, इकडची ही बाजू झाल्यानंतर खाली एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आता 1 मोतीमणी आहे, 2 पोपटी आणि 1 मोतीमणी, म्हणजे 4 मणी आहेत. तर इथे आता आपण 2 पोपटी मणी ओवून घ्यायचे, 2 पोपटी मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 4ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. 6 मण्यांचं सर्कल झालं. ओके, आता हा धागा फिरवून 2 पोपटी मण्यांमधून 1 मोतीमणी आणि खालचे 2 मोतीमणी, म्हणजेच हा जो दुसरा मोतीमणी आहे इथपर्यंत धागा घेऊन यायचा आहे. खालच्या एका मोतीमणीपर्यंत धागा घेऊन आल्यानंतर ह्या मोतीमणीमधून धागा बाहेर काढलेला आहे बघा. त्यानंतर 3 पोपटी मणी ओवून घ्यायचे. ही त्रिकोण जी साईज आहे, हे जसं त्रिकोण दिसतोय हा, ती बाजू इकडे आपण करत आहोत. ठीक आहे, आता हे 3 पोपटी मणी ओवून घेतलेले आहेत. आता हे बघा, हे जे 1 पोपटी मणी आणि हे 2 मोतीमणी, ह्या 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे 6चं सर्कल झालं. आता काय करायचं आहे, तर हे जे 2 मोतीमणी आहेत इथपर्यंत धागा घेऊन यायचा आहे. ह्या एका पोपटी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. ह्या एका मोतीमणीमधून धागा बाहेर काढला. आता ह्या 2 पोपटी मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर एका मोतीमणीमधून आणि खालच्या 2 मोतीमणीमधून. हे सर्कल झाल्यानंतर 6चं सर्कल झाल्यानंतर 1 2 3 4 5 6 मण्यांमधून धागा आपण खाली काढून घेतलेला आहे.
आता इथे 2 पोपटी मणी आहेत, इथे 2 मोती मणी आहेत. मग इथे 6चं सर्कल होण्यासाठी 2 पोपटी मणी ओवून घ्यायचे. 2 पोपटी मणी ओवून घेतल्यानंतर हे जे 2 पोपटी मणी आहेत ते आणि हे 2 मोती मणी अशा 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. इथे 6चं सर्कल झालं. ओके, आता ही एक रेष आली. आता ही मधली जागा आपल्याला भरायची आहे. तर आता 1 2 म्हणजे हे 2, हे बघा धागा माझा या पोपटी मणीमधून निघालेला आहे. 1 2 3 3 1 2 3 मोती मणी, 2 पोपटी मणी आणि 1 मोती मणी, म्हणजेच 1 2 3 4 5 6 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता इथे या मोती मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये 1 पोपटी मणी ओवून घ्यायचा आहे. 1 पोपटी मणी ओवून घेतलेला आहे. ओके, 1 2 3 4 5 6 मण्यांमधून धागा बाहेर काढला आणि नंतर 1 पोपटी मणी ओवून घेतला. आता हा पोपटी मणी, हा मोती मणी, हे 2 पोपटी मणी आणि हा 1 मोती मणी, अशा एकूण 5 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. हे पोपटी मणी, मोती मणी आणि 2 पोपटी आणि 1 मोती मणी, 5 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. पाच मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर आता इथे बघा हे 2 पोपटी मणी आहेत, हे 2 मोती मणी आहेत आणि इकडचा हा पोपटी मणी, म्हणजे एकूण 5 मणी आहेत. खालच्या पण एका मोती मणीमधून धागा बाहेर काढून घेऊया. ओके, हे 6चं सर्कल झाल्यानंतर खालच्या एका मोती मणीमधून धागा बाहेर काढून घेतलेला आहे. इथे आता 1 पोपटी मणी ओवून घ्यायचा आहे. हे सर्कल झाल्यानंतर इथे 1 पोपटी मणी ओवून घेतलेला आपण आणि हे सर्कल केलं झाल्यानंतर खालच्या 2 मोती मणीमधून धागा बाहेर काढून घेतला. त्यानंतर 1 पोपटी मणी ओवून घ्यायचा आहे आणि मग ह्या 3 पोपटी आणि 2 मोती, 3 पोपटी 2 मोती मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. 1 पोपटी मणी ओवून घ्यायचा. हे 6 मण्यांचं सर्कल झालं. ही लाईन पूर्ण पॅक झाली. बघा, ही लाईन पूर्ण पॅक झाली. तर अशाच प्रकारे असाच तुम्ही एक कुठली तरी फुलाची बाजू घ्या. आपण कुठली धरली होती, हे 3 फुलं अशी धरली होती बरोबर, आणि ही या खालच्या बाजूनी आपण सुरुवात केली होती. हे जे पान आहे इथून आपण मणी घालत गेलो. तर असाच कुठचा तरी एक कोपरा घ्यायचा आहे, एक बाजू घ्यायची आणि राऊंडनी असं हे करत जायचं आहे. जसं इथे ह्या पाकळ्यांना केलेलं आहे तसंच सेम सगळीकडे करत जायचं आहे. जसं ह्या 2 पाकळ्या मी तुम्हाला करून दाखवल्या, जॉईंट कशा करायच्या त्या, ही एक आणि ही एक, तसंच सेम करत जायचं आहे सगळीकडे. ओके, तर आता इथे हा धागा माझा संपलेला आहे. मी 1 2 मण्यांमधून धागा बाहेर काढते आणि गाठ मारून घेते. मग इकडची राहिलेली बाजू मी पूर्ण करून मग बघूया ही पूर्ण झालेली रांगोळी कशी दिसते ते. जसं हे तुम्हाला दाखवले खालची बाजू ही इथून आपण करत गेलो असं, तसंच सेम सगळीकडे करायचं आहे. तुम्ही एकदा करत गेलात तर तुम्हाला आपोआप समजेल कसं करायचं ते. तर आता पूर्ण झालेली रांगोळी आपण बघूया कशी वाटते ते, ही बाजू पूर्ण झाल्यानंतर. तर आजच्या भागात मी तुम्हाला हे मोत्याचं टेबल मॅट रांगोळी कशी करायची हे शिकवलेलं आहे. हे टेबल मॅट तुम्ही डायनिंग टेबल किंवा टिपॉय, आपला छोटा टेबल असतो त्यावरही असं रेग्युलर ठेवू शकता, खूप सुंदर दिसतं. तर तुम्हाला आणि हे दिवाळीतही रांगोळी आपण वापरू शकतो. तर तुम्हाला आजचा टेबल मॅट रांगोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.